आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि जरांगे यांची भेट, सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची यावेळी बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, समितीचे सदस्य मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील, शंभूराज देसाई, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड आणि विविध विभागांचे सचिव, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। मराठा आरक्षणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री आणि जरांगे यांची भेट। आरक्षणासंदर्भात ही महत्त्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांची भेट, तर सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची यावेळी बैठक पार पडली दूरदृश्य प्रणालीद्वारे। या बैठकीसाठी सगळे मान्यवर उपस्थित होते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री आणि जरांगे यांची भेट आणि त्यानंतर सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली, काय सांगाल? राजकीय स्टेजला आपण बघितलं मराठा आरक्षणासंदर्भात आपण बघितलं तर कित्येक वेळ झाला की मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सुटत नाहीये। त्या बघितलं मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, तर विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील हे सर्व नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तसंच आपण बघितलं तर या बैठकीला मराठा आरक्षण बैठकीला मनोज जरांगे पाटील हे देखील दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। कारण की आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि आता 20 तारखेला काही दिवसच आहे, पण त्यावरती आता आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व सरकारला देखील सांगितलं आहे की सर्व संधी एक सरसकट द्यायचं देखील त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामध्ये ही बैठक बोलवण्यात आली आहे। कुठेतरी मार्ग निघतोय का या बैठकीमध्ये देखील पाहण्यात येईल आणि आपण या बैठकीची सुरुवात झालेली आहे आणि काय मार्ग निघतोय या बैठकीमध्ये या बैठकीवर आपण लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।